प्लास्टिक मुक्त पत्रावळीसाठी सुद्धा भयानक काम चालू आहे। प्लास्टिक मुक्तसाठी स्वतःचे ताट आणले का? आज मी आणलं। दाखवा एकदा ताट, सगळ्यांना एकमेकांना उत्साह द्या। आहे का? दाखवा, वर करा ताट, या यांचा फोटो बघा। हे ताट कोण म्हणतं पत्रावळ्या, कोण म्हणतं जग बदलत नाही, देश बदलत नाही। अरे आपली भारत माता त्याग आणि बलिदानाची भूमी आहे। बघा या ताट, बघा दादा, आदरणीय दादा स्वतः फोटो काढत आहे। हे ताट दाखवा, प्लास्टिक मुक्तीचा संकल्प दाखवा। आदरणीय दादांचा फोटो घ्या, दादा सेल्फी घेताना। हे आमचे मार्गदर्शक आदरणीय दादांसारखे हिरे आपल्या मातृभूमीला लागले। जवखेड्यातून दादांचा आज केंद्रीय मंत्रिपदापर्यंत ही वाटचाल, ही राजुरेश्वराची कृपा आहे। दादांचा आशीर्वाद सुद्धा आमच्या सोबत राहो। हे ताट बघा। ओके, खूप खूप धन्यवाद दादा। बघा, राजुरेश्वरांनी ही दखल घेतली दादांच्या माध्यमातून। धन्यवाद। ताट खाली करा। पर्यावरणाला पूरक असं हे पात्र जे पळसाच्या पानापासून बनलेले आहे, हे पत्रावळी आपल्या पंगतमध्ये जेव्हा आपण भोजन ग्रहण करतो तर या पळसाच्या पानाच्या पत्रावळीमध्ये कोणत्याही प्रकारचं अन्न वाया जात नाही। तसंच जेवण हे चांगल्या पद्धतीने आपल्याला डायजेशन होतं। प्लास्टिक आणि थर्मोकॉलच्या पत्रावळीमुळे आपल्या अनेक प्रकारचे कॅन्सरचा आजार होऊ शकतो। गरम वरण, गरम पदार्थ खाल्ल्यामुळे ते कण आपल्या अन्ननलिकेत जाऊ शकतात, पोटात जाऊ शकतात। तर याला आळा म्हणून प्लास्टिक मुक्त पत्रावळीच्या अभियानाला पर्याय म्हणून आपण पळसाच्या पानाच्या पत्रावळ्या आपल्या शाळेमध्ये आणलेल्या आहेत। तर आपण सर्वांनी याचा वापर करावा आणि आपलं आरोग्य आणि पर्यावरण टिकवावं ही नम्र विनंती। धन्यवाद। तर आपल्या आपल्या पद्धतीने आपण इथं सेवेमध्ये सम्मिलित होऊया। सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपण कचरा करायचा नाही। अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे आपल्या संस्कृतीत सांगितलं जातं, पण त्याचा वापर आपण कमीत कमी करू लागलो। कुठेही आपण चहा घेताना काय करू लागलो? प्लास्टिकच्या कपात घेऊ लागलो। त्याचप्रमाणे अन्न हे थर्माकोलच्या पत्रावळी घेऊन ती पत्रावळी उष्टी फेकून दिली जाऊ लागली। असंख्य मुख्य प्राण्यांच्या पोटात ते भुकेपोटी जाऊ लागलं, त्यांचं ते पाप आपण आपल्या माथी मारून घेऊ लागलो। तर कृपा करून एक विनंती आहे की कुठेही जाताना साखरपुडा, लग्न समारंभ, घरचं ताट आणि ग्लास हे घेऊन जायचं म्हणजे जायचं। जुनी पद्धत आहे, आपलं आरोग्य कॅन्सरपासून वाचल, पर्यावरण, पृथ्वी ही सर्व प्रदूषणापासून वाचल आणि आपला संदेश हा जन्मांचाच जावो हीच आपण इच्छा व्यक्त करतो। नमस्कार, माझे नाव अजिंक्य नारायण कानेरे। मी एकदा दबडीला गेलो होतो, तिथे काही मुले फेफशा खात होते व त्या फेफशांच्या पाण्यातच खाली टाकत होत्या। मी त्यांच्यापाशी जाऊन त्यांना म्हणालो की हे फेफशांच्या पाण्या डस्टबिनमध्ये टाका। त्यांनी माझ्या ऐकल्या व या फेफशांच्या पाण्या डस्टबिन टाकल्या। लेट्स चेंज। नमस्कार, मारा नाव गणेश राजकुमार राजपूत बाड़ी बोल रहे। हमारी शाला का नाम जिला परिषद प्राथमिक शाला मिल्लाड़ी। मैं ये 8वीं शिको। मैं एक बार राजूर को जा रहा था, बस स्टैंड पर 2 डोकरा भजा खा रहा, कागज वाइस पटक रहा था। म्हणून सुधार गयो भजा खा रहा है, कागज या बस स्टैंड पर पटक रहा है। उन्होंने आवाज सुनी तो वह कचरा कुंडी में नाखी। लेट्स चेंज। धन्यवाद। आमच्या शाळेत चंद्रयान 3 पण आहे, त्याचे मार्गदर्शक श्री पांडे सर यांनी केलेले आहे। आमच्या शाळेत रोपवाटिका आहे, प्लास्टिक मुक्त आमची शाळा आहे, तंबाखू मुक्त शाळा आहे। धन्यवाद। नमस्कार, मारा नाव गोपाल राजपूत, मैं राजपूत बाड़ी बोल रही। हमारे समोर एक बार 2 डोकरा बीड़ी पी रहा था। म्हणून सगळे बाबा बीड़ी पीवा अच्छी बात नहीं है, बीड़ी पीओगी बीड़ी से कैंसर होता है, पण बीड़ी पिसायचं कचरा कुंडी लागते। धन्यवाद। लेट्स चेंज। नमस्कार, माझे नाव शिवानी दामोदर कान्हेरे। मी आता 8वी शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विल्लाडी। मी एकदा बाजारात गेले होते, तिथे एक मुलगी केळे खाऊन तिथेच टाकत होती। मी तिला म्हणले, हे केळे तू इथं का टाकले? त्याच्यावर पायड्यावर कोणी घसरून पडेल। तिला म्हणलं ते कचरा कुंडीत टाक, तिने माझे ऐकले। लेट्स चेंज। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव आहे दिव्या समाधान कानेरे। मी आता 8वी शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विल्लाडी। मी एका गावात गेले होते, तिथे एकदा पंगत सुरू होती, तर त्या पंक्तीतल्या पत्रवाळ्यामध्ये लोक जेवत होते। त्या पत्रवाळ्या ते माणसं शेतात नेऊन टाकत होते। मी त्यांना सांगितले, हा पत्रवाळ्या तुम्ही लांब नेऊन टाकायला पाहिजे, एखाद्या गायीने किंवा ढोराने खाल्ले तर त्यांना ते मरण पाहू शकते। त्यांनी माझे ऐकले आणि त्या पत्रवाळ्या दुसरीकडे नेऊन टाकला। लेट्स चेंज। धन्यवाद।